डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी एकच असण्याची शक्यता आहे। दोघांच्या हत्येकरता वापरलेले पिस्तूल एकच होतं असं बॅलिस्टिक अहवालात समोर आल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिली। इतकंच नाही तर त्यांच्या हत्येआधी एकीकरणाकरता वापरण्यात आलेली काळ्या रंगाची होंडा कंपनीची बाईक ही वीरेंद्र तावडेच्या मालकीची होती अशी माहिती सीबीआयने मुंबई हायकोर्टात दिली। अजित मांढरे माझे सहकारी आपल्याबरोबर आहे। अजित, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, काय अधिक माहिती आहे? अजित, सीबीआयने जो तपास केला आहे त्यामध्ये आज जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार 22 जानेवारी 2013 रोजी स्वतः वीरेंद्र तावडे त्याची होंडा कलरची काळ्या रंगाची बाईक जी होती ती बाईक घेऊन तो पुण्याला गेला होता आणि निधी तावडे म्हणजे वीरेंद्र तावडे याची पत्नी जी आहे त्या पत्नीची चौकशी केली असता वीरेंद्र तावडे हा वारंवार छोटी छोटी कारणं देऊन म्हणजे मुंबईत राहणारी व्यक्ती दात दुखतोय म्हणून स्वतःच्या बाईकवरून पुण्याला जायचा ह्या गोष्टी तिने सांगितल्यामुळे सीबीआयचा कुठे संशय बळावलेला आहे की या संपूर्ण प्रकरणात जी बाईक गायब होती ती वीरेंद्र तावडेची होती आणि त्यानंतर सीबीआयने वारंवार या गोष्टीची विचारपूस केली असता निधी तावडेकडे तिने देखील या गोष्टी सांगितल्यात की वीरेंद्र तावडे हा घरीच नसायचा पण त्याच्या ज्या हालचाली होत्या त्या संशयास्पद होत्या। एवढंच नाही तर जो आरोपी होता गोवा ब्लास्टमधला ज्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस होती ताना अकोलकर हा पुण्यातच राहत होता। ज्यावेळी सीबीआयने वीरेंद्र तावडेला अटक केली त्याच्या महिन्याभर आधी हा व्यक्ती त्याच ठिकाणी होता। 23 मार्च म्हणजे मार्च महिन्याचं लाईट बिल सारंग अकोलकरच्या घरी सापडलेलं आहे आणि सीबीआयनं ज्या सारंग अकोलकर ज्या पुण्यातल्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या ठिकाणच्या लोकांची चौकशी केली असता ही व्यक्ती वारंवार या ठिकाणी यायची, त्यांना भेटायची देखील, पण त्यांना याबाबत काहीच माहीत नसल्यामुळे नेमकी या व्यक्तीचा रोल काय आहे हे त्यांना काहीच माहीत नव्हतं। म्हणजे सारंग अकोलकर हा दाभोळकर आणि पानसरेंची हत्या केल्यानंतर हा पुण्यातच राहायचा। वीरेंद्र तावडे याने स्वतःची बाईक जी होंडा बाईक आहे ती नवी मुंबई म्हणजे पनवेल ते पुण्यापर्यंत स्वतः चालवत नेऊन सारंग अकोलकडे दिली होती। त्याच बाईकची हत्या करण्यामध्ये जे पिस्तूल वापरण्यात आलं होतं त्याचा बलात्कार जो रिपोर्ट आले तो रिपोर्ट एकच असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे। जून रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संबंधीची याचिका आहे त्याची सुनावणी आहे आणि त्या सुनावणी दरम्यान सीबीआय हा अहवाल न्यायालयात सादर करणार आहे। धन्यवाद अजित या सविस्तर माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।